जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते महाराष्ट्रात नंबर 1 असलेलं आपलं टिकर मराठी हे YouTube चॅनल। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी बऱ्याच जणांसाठी खूप खास असा व्हिडिओ असणार आहे, कारण आपण पाहिलं आहे किंवा आपण ऐकलं आहे किंवा आपण वाचलं आहे की 12 तारखेला मुंबईचा पेपर होणार आहे। बरोबर आहे, मुंबईची लेखी परीक्षा येत्या 12 तारखेला म्हणजे 12 एप्रिलला आहे। तर मी तुमच्यासाठी थोडीशी मेहनत केली आहे की गेल्या 2 वर्षात मुंबई या जिल्ह्याचा पेपर पॅटर्न कसा होता हे मी तुमच्या समोर आज घेऊन येत आहे। ठीक आहे, तर आपण 2023 आणि 2024 या वर्षामध्ये मुंबई या जिल्ह्यामध्ये कोणत्या विषयामध्ये किती प्रश्न आले होते याचा एक प्रॉपर आढावा घेणार आहोत। चला मग पाहूयात। मुंबई जिल्ह्याचा जर लेखी पॅटर्न बघितला तर आपण आतापर्यंत पाहिलेलं की सगळ्यात जास्त प्रश्न जीके वर येतात, तर बिलकुल जीके आणि करंट अफेअर वर भर आहेच। तर 2023 मध्ये सामान्य ज्ञान याचे जवळपास 36 प्रश्न होते आणि चालू घडामोडीचे 16 प्रश्न होते, म्हणजे 50% प्रश्न जर आपण बघितला म्हणजे 50च्या वरती मार्काचा पेपर हा जीकेचा होता 2023 ला। बरोबर आहे, त्याच्यानंतर मराठी व्याकरणाचे आपल्याला 13 प्रश्न आले होते, बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न आले होते आणि गणिताचे 25 प्रश्न आले होते। असा हा पूर्ण 100 मार्काचा पेपर होता 2023 ला। पण 2024 ला विद्यार्थ्यांना तेच वाटलं की जीकेचेच प्रश्न जास्त येतील, त्याच्यामुळे इतर विषयांकडे त्यांनी कमी लक्ष दिलं। फॉर एक्झाम्पल बुद्धिमत्तामध्ये खूप कमी लक्ष दिलेलं आहे। तर आता इथे काय झालं, सामान्य ज्ञानचे 31 प्रश्न आणि चालू घडामोडीचे 5 असे 36 प्रश्न होते समजा जीकेचे। आपले मराठी व्याकरणाचे प्रश्न होते 25, बुद्धिमत्ताचे प्रश्न होते 20 आणि गणित विषयाचे प्रश्न होते 19। बरोबर आहे, हा झाला परत एक 100चा पेपर पॅटर्न। जर आपण बघितलं, आपल्याला माहिती असल्याप्रमाणे पोलीस भरतीचा पेपर पॅटर्न प्रत्येक विषयाचे प्रत्येकी 25-25 प्रश्न असायला हवेत, पण प्रत्येक टायमाला असं होत नाही। जर इथे सामान्य ज्ञानचे जास्त आले, तिथे जास्त आहे म्हणजे पुन्हा सामान्य ज्ञानचे जास्त येतील हे सुद्धा आपण सांगू शकत नाही। पुन्हा एखाद्या विषयाचे पण कुठल्या तरी विषयाचे जास्त येऊ शकतात किंवा परत 25-25 चा पेपर पॅटर्न ते लोक फॉलो करू शकतात। ठीक आहे, हे फक्त तुमच्यासाठी आहे की आतापर्यंत कसे प्रश्न विचारले होते, कुठल्या कुठल्या विषयाचे किती विचारले होते हे तुम्हाला समजण्यासाठीच आहे। आता शेवटचे जे काही दिवस राहिले आहेत तुम्ही पीवायक्यूचा अभ्यास व्यवस्थित करून घ्या। जे करंटचे आता पीवायक्यू झालेले आहेत, जे आता पेपर झालेत ते पण एकदा डोळ्या खालून घालून घ्या, म्हणजे त्याच्यातले प्रश्न बरेचसे रिपीट होतातच। ठीक आहे, तर ज्यांचा 12 तारखेला पेपर आहे अशा सगळ्यांना माझ्याकडून आणि टिक्कर मराठीकडून ऑल द बेस्ट। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली लाईक करा, व्हिडिओला आपल्या शेअर करा, व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट आणि तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट। थँक यू।